ठीक आहे. चलो. जॉइन करून घ्या पटकन. जॉइन करून घ्या. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. येस. आवाज येतोय का एकदा क्लिअर ते एकदा पाहून घ्या. ओके. चलो. स्टार्ट करायचं? स्टार्ट करायचं? ठीक आहे. स्टार्ट करायचं? थोडंसं इंटरनेटचा इश्यू येत असल्यामुळं थोडासा आपला लेक्चर जे आहे त्याला थोडासा प्रॉब्लेम निर्माण झाला. आता पहा नीट समजून घ्या. लक्षात घ्या 31 मेला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 2026 हा पेपर. आता या 2026च्या पेपरची तयारी करत असताना आपली काय नेमकी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, त्या स्ट्रॅटर्जीवर पण मी या ठिकाणी चर्चा करेल. आणि सोबतच आपण इतिहास हा जो विषय आहे, तर त्या इतिहास या विषयापासूनच अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. यावर पण मी या ठिकाणी भर देईल आणि एकूणच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांची हिस्ट्रीच्या संदर्भातील स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे यावर आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. लगेच आपण आपल्या टॉपिकला इथे या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी करतोय बघा मी. आता बघा आपण इथं जर या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या आपण या ठिकाणी जर इथं कसं मिनिट हां. इथे या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षात घ्या आपली परीक्षेची तारीख जी आहे तर ती आयोगाने या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे, डिसाईड या ठिकाणी केलेली आहे. परीक्षेची तारीख आहे लक्षात घ्या 31 मे सन 2026. ठीक आहे. 31 मे 2026 ला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर या ठिकाणी असणार आहे. आता सध्या डिसेंबर महिना सुरू आहे. डिसेंबर जवळपास संपल्या जमा आहे. आता डिसेंबर संपल्यानंतर जानेवारी सुरू होते 2026 आणि मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा प्रकारचे 5 महिने आपल्या हातामध्ये आहे. आता लक्षात घ्या या 5 महिने हातामध्ये आहे तर मग आतापासून आपण स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखत असताना प्री प्लस मेन्स अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी ही आपण इथे या ठिकाणी आखणं गरजेचं आहे. आता बरेचसे विद्यार्थी ओनली प्रिलियम्स करतात. तर त्या संदर्भामध्ये पण धोका काय आहे तो पण मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगेल बघा. आता बघा इथं जर आपण पाहिलं तर मुख्य परीक्षा आणि त्याचबरोबर या ठिकाणी पूर्व परीक्षा असं दोन्ही एकत्रितरित्या आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं असणार आहे. हे लक्षात असू द्या. आता मुख्य परीक्षेचा अभ्यास का बरं सुरू ठेवलं पाहिजे ते पण नीट या ठिकाणी समजून घ्या. आता बघा आता 2025 चा पेपर या ठिकाणी झाला. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये 9 नोव्हेंबरला काहीतरी परीक्षा होती. या 9 नोव्हेंबरच्या पेपरमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फक्त प्रिलिम्स केला. आता फक्त प्रिलिम्स केल्यामुळं झालं काय त्या विद्यार्थ्यांचं मुख्य परीक्षेचा सिलेबस कोणताच कंप्लीट या ठिकाणी झाला नाही. ना ऑप्शनलचा पेपर कंप्लीट झाला, नाही जीएस 1, 2, 3, 4 या ठिकाणी कंप्लीट झाले. आणि म्हणून लक्षात घ्या आता बघा प्रिलिम्सच्या नंतर मेन्स परीक्षेसाठी या ठिकाणी जवळपास 4 ते 5 महिने तुमच्या हातामध्ये या ठिकाणी असतात. तर 4 ते 5 महिन्यांमध्ये हा जो मोठा सिलेबस आहे मेन्सचा तो या ठिकाणी इथे कंप्लीट होत नाही. आणि म्हणून 2026 चे विद्यार्थी जे या ठिकाणी परीक्षेला सामोरं जाणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा जी आहे तिच्याकडे जराही दुर्लक्ष करायचा कामा नये, असं माझं तुम्हाला या ठिकाणी म्हणणं आहे. मग या मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण काय-काय गोष्टी करणं गरजेचं आहे, ते आपण इथे या ठिकाणी चर्चेमध्ये आणूया. आजचं काही खरं नाही. हं. तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना कोणकोणते महत्वाचे घटकांवर आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, त्यावर आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे, की तुमचा जो ऑप्शनल पेपर आहे, तर तो ऑप्शनल पेपर जो पण तुम्ही या ठिकाणी निवडलेला आहे, तो ऑप्शनल पेपर निरंतर पद्धतीनं आपण या ठिकाणी याचा अभ्यास करणं गरजेचं या ठिकाणी राहणार आहे. निरंतर पद्धत म्हणजे काय? एकही दिवस ऑप्शनल पेपरचा अभ्यास केला नाही, असा होता कामा नये. ठीक आहे. तर कंटिन्यू आपण ऑप्शनल पेपरचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता सध्या जास्त वेळ द्या. नंतर मग जसजशी प्रिलिम्स पुढं प्रिलिम्सला 2 महिने, 3 महिने राहतील, तेव्हा मात्र ऑप्शनलचा किमान 1 तास किंवा 2 तास तरी अभ्यास करणं गरजेचं या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात असू द्या. आता बघा मुख्य परीक्षेचा ऑप्शनलचा अभ्यास या ठिकाणी करायचा आणि सोबत जीएसचा देखील या ठिकाणी आपल्याला करायला हवा. सोबत जीएसचा पण अभ्यास करायला हवा. मात्र जीएस मध्ये कोणत्या जीएसचा अभ्यास करायचा, तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. तो आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया.
ठीक आहे. लक्षात घ्या, मेन्स मध्ये जेव्हा आपण या ठिकाणी डोकावतो तेव्हा ऑप्शनल पेपर हा कंटिन्युअस आपण अभ्यासासाठी ठेवलं पाहिजे. आणि जीएस पेपर जो आहे, तर लक्षात घ्या, जीएस मध्ये तेच घटक करायचे जे प्रिलियम्सला या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर जीएस मध्ये आता आपण तेच घटक या ठिकाणी करणं गरजेचं आहे जे प्रिलियम्ससाठी आपल्याला इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे. मग यामध्ये आपण जीएस मध्ये कोणते घटक या ठिकाणी करणं गरजेचं आहे? तर जीएस 1, जीएस 2 आणि जीएस 3 हे 3 विषय जे आहेत ते आपल्याला इथे या ठिकाणी करायचे आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, आता जे 2026 ची तयारी करतायत त्यांनी जीएस 4 चा अभ्यास करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. याचं कारण असं आहे, जीएस 4 हा तुम्हाला फक्त आणि फक्त मेन्सला इम्पॉर्टंट राहणार आहे. मेन्सला उपयुक्त असणार आहे. आता जरी तुम्ही जीएस 4 चा अभ्यास केला तर लक्षात घ्या, परत तुम्हाला जेव्हा मेन्सला जाणार आहात तेव्हा तो करावाच लागणार आहे. वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मग आता सध्या आपलं ऑप्शनल कंटिन्यू निरंतर या ठिकाणी अभ्यास करायचा आणि सोबतच जीएस 1, 2, 3 याच्यावर या ठिकाणी काम करायचं आहे. हे मुद्दे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी 31 मेच्या परीक्षेसाठी मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण करायची आहे. आणि सोबतच आता मेन्सचा अभ्यास करत असताना प्रिलियम्स जे आहे तिच्याकडे जराही दुर्लक्ष हे या ठिकाणी करता कामा नये. याचं कारण असं आहे, मुख्य परीक्षेचा दरवाजा हा प्रिलियम्स पासूनच या ठिकाणी खुलला जातो. मुख्य परीक्षेचा दरवाजा हा पूर्व परीक्षेतूनच या ठिकाणी खुलला जातो. जर का तुम्ही मेन्स खूप चांगली गेली आणि इथं जर पूर्व परीक्षेमध्ये जर का आपल्याला यश मिळालं नाही, आपण फेल जर झालो, तर लक्षात घ्या, याचा फायदा किंवा याचा तोटा असा या ठिकाणी होणार आहे, की पूर्व परीक्षा फेल झालो तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करून उपयोग नाही. कारण पुढच्या वर्षी आपल्याला या ठिकाणी मेन्सला जावं लागेल. ठीक आहे ना, म्हणजे पुढच्या वर्षी डायरेक्टच तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून मग पूर्व परीक्षेकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, हे लक्षात असू द्या. आता बघा, इथं जीएसची आणि पूर्व परीक्षेची सांगड ही कशा पद्धतीने घातली पाहिजे त्यावर आपण या ठिकाणी चर्चा करू. आणि इतिहास हा जो विषय आहे, हा पूर्व परीक्षेसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात येईल. आता बघा, इतिहास हा विषय आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर तो कसा केला पाहिजे आतापासनं, तर प्रिलियम्स प्लस मेन्स अशा पद्धतीचा या ठिकाणी आपण याचा अप्रोच या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. प्रिलियम्स प्लस मेन्स. आता लक्षात घ्या, प्रिलियम्स प्लस मेन्सचा अभ्यास आपल्याला हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी करायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा हिस्ट्री ऑप्शनल आहे त्यांना इतिहासाचा जीएसचा त्याच्यामध्ये या ठिकाणी कंप्लीट होऊन जातो, लक्षात घ्या. परंतु ऑप्शनल हिस्ट्री जरी तुम्ही तुमचा असला तरी प्रिलियम्सला वेगळं स्ट्रक्चर आहे. प्रिलियम्सचा वेगळा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावाच लागणार आहे. असं कदापि कोणी समजू नका की माझा काय ऑप्शनल हिस्ट्री आहे, मग ऑप्शनल हिस्ट्री आहे तर मला प्रिलियमचं सगळंच येतं. तसं नाही होत, लक्षात घ्या. तर प्रिलियमची हिस्ट्री ही ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यासाठी थोडंसं डीप मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि मेन्स जो आहे हा कन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे त्याची स्ट्रॅटेजी या ठिकाणी वेगळी आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला हिस्ट्रीचा प्रिलियम्सला एक वेगळं स्वतंत्र रणनीती आखणं गरजेचं आहे. आता बघा, हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो तेव्हा लक्षात घ्या, 3 महत्वाचे घटक यावर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यापैकी एक म्हणजे तुमचा या ठिकाणी आहे प्राचीन भारताचा इतिहास, एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे तो तुमच्या या ठिकाणी मध्ययुगीन भारत जो आहे, तर मध्ययुगीन भारताचा इतिहास, मध्ययुग जो आहे त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आणि याच सोबत तुम्हाला आधुनिक भारत जो आहे, तर त्या आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारले जातात. आता बघा, 2025चा जर आपण पूर्व परीक्षेचा पेपर आत्ताचा जर आपण पाहिला तर लक्षात घ्या, जास्तीत जास्त प्रश्न जे विचारले होते तर ते या ठिकाणी प्रश्न होते आधुनिक भारताच्या इतिहासावर. ठीक आहे, तर मॉडर्न इंडिया जो आहे तर त्या मॉडर्न इंडियावर प्रश्न विचारले होते, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तुलनेनं कमी प्रश्न हे मध्ययुगावर होते आणि या वर्षीच्या पेपरमध्ये या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासावर एक पण प्रश्न या ठिकाणी नव्हता. हे 2025 साली या ठिकाणी झालं. परंतु 26ला असंच होईल का, तर बिलकुल नाही. ठीक आहे ना, 26ला असं होईल का, बिलकुल नाही. कारण लक्षात घ्या, आयोग काय नेमकं करत असतो तो नीट समजून घ्या. आयोग बघा काय करतो. आयोग मुख्य परीक्षाला जे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईंग आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी प्रिलियमचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनवत असतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 2024 ची मुख्य परीक्षा दिलेली आहे, 23 ची मुख्य परीक्षा दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या अकॉर्डिंग त्यांनी 2025चा इथे या ठिकाणी प्रिलियमचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी काढला. म्हणून मग ज्या विद्यार्थ्यांचे
लक्षात घ्या मेन्स तयार होते तरी देखील त्या विद्यार्थ्यांना 2025 ला चांगले मार्क प्रिलिम्सला आले नाही आणि म्हणून मग कोणते विद्यार्थी 2025 ला या ठिकाणी प्रिलिम्स मध्ये जास्त मार्क घेऊन गेले म्हणजे 120 पेक्षा जास्त मार्क कोणत्या विद्यार्थ्यांना मिळाले की अशाच विद्यार्थ्यांना मिळाले की ज्यांनी यापूर्वी 2-3 मेन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे स्वीकारायला आपण इथे या ठिकाणी तयार झालं पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांनी 2-3 मेन्स दिलेल्या आहेत जे पोस्ट होल्डर आहे अशा विद्यार्थ्यांना 2025 चा पूर्व परीक्षेचा पेपर या ठिकाणी सोपा गेला. त्यांचे मार्क 120 प्लस 130 प्लस 140 पर्यंत गेलेले आहेत लक्षात घ्या. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी मेन्सची तयारी केली नव्हती किंवा मेन्स दिली नव्हती अशा विद्यार्थ्यांचे स्कोर 110 ला अटकलेले आहे ते लक्षात घ्या. म्हणजे आयोग काय करतोय आयोग या ठिकाणी मुख्य परीक्षाला जे विद्यार्थी क्वालिफाईंग झाले अशा विद्यार्थ्यांच्या अकॉर्डिंग पेपर या ठिकाणी काढतो. म्हणून 2025 चा पेपर हा 2024च्या मेन्सवर आधारित होता. काय मी म्हणतो नीट समजून घ्या. 2024 चा पेपर हा 2025च्या अकॉर्डिंग या ठिकाणी 2024च्या अकॉर्डिंग या ठिकाणी काढला होता. 2025 चा पेपर 2024च्या अकॉर्डिंग या ठिकाणी काढलेला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा जेव्हा तुम्ही 2026 ला या ठिकाणी पेपरला जाणार आहात 2026च्या पेपरला जाणार आहात तेव्हा 2026 चा प्रिलियमचा पेपर हा 2025च्या मुख्य परीक्षेच्या अकॉर्डिंग या ठिकाणी काढणार आहे. 2025च्या मुख्य परीक्षेच्या अकॉर्डिंग काढणार आहे हा मुद्दा लक्षात घ्या. आता कसं काय हे असं तर आयोगाची ही स्ट्रॅटेजी आहे मेन्सला गेलेले विद्यार्थी जे आहे ते पुन्हा या ठिकाणी प्रिलियम पास होऊन पुन्हा ते मेन्सला या ठिकाणी जावे असं आयोगाची या ठिकाणी स्ट्रॅटेजी आहे. म्हणून मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या 2026 चा पेपर प्रिलियमचा हा त्याच विद्यार्थ्यांना सोपा जाईल जे या ठिकाणी त्यांचा मुख्य परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी कव्हर करतील. ते त्यांच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस जेव्हा कव्हर करतील तेव्हा त्यांना प्रिलियमचा पेपर या ठिकाणी सोपा जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे. कारण 2025च्या मेन्सच्या पेपरवर आधारित किंवा मेन्सच्या सिलेबसवर आधारित हा 2026 चा प्रिलियमचा पेपर असणार आहे. हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला या पहिल्या दिवसापासून हेच सांगायचं आहे मित्रांनो की मुख्य परीक्षेकडे दुर्लक्ष न करता ऑप्शनल पेपर आणि जीएस पेपरची तयारी सोबत करता करता ऑप्शनल पेपर आणि जीएस पेपरची तयारी सोबत करता करता तुम्ही या ठिकाणी पूर्व परीक्षेचीही तयारी करणं गरजेचं आहे आणि पूर्व परीक्षेच्या सिलेबसला शिफ्ट होणं हे आता या ठिकाणी गरजेचं आहे. मेन्स करता करता पूर्व परीक्षेची तयारी आतापासून आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे लक्षात घ्या. आणि म्हणून मग याची तयारी करत असताना इतिहास हा जो विषय आहे या विषयापासूनच का सुरुवात करायची याचं पण कारण असं आहे लक्षात घ्या हा सब्जेक्ट एकदा का केला तर लक्षात घ्या पुन्हा जिंदगीत करावा लागायची गरज नाहीये. कारण स्टॅटिक सिलेबस या ठिकाणी आहे आणि तो स्टॅटिक सिलेबस एकदा व्यवस्थित या ठिकाणी केला तर परत आपल्याला या सिलेबस किंवा हा विषय करण्याची आवश्यकता लागत नाहीये. कारण याच्यामध्ये नाविन्य असं काहीच नाही. जे आहे ते स्ट्रॅटेजी गत काळाचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा इतिहास हा विषय जर आपण व्यवस्थित केला तर या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी आपल्याला मिळवता येऊ शकतात हे या ठिकाणी लक्षात असू द्या. जर का काही प्रश्न असे आउट ऑफ एरियातले असले तर लक्षात घ्या ते प्रश्नांची उत्तरं कोणालाच येत नाही हे पण लक्षात घ्या. आउट ऑफ एरियातले असले तर ते प्रश्न कोणालाच येत नाही. परंतु जे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत जे काही सिलेबसला धरून प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जर आयोग 15 प्रश्न या ठिकाणी विचारत असेल 15 प्रश्न जर विचारत असेल तर माझं म्हणणं आहे यस तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास या ठिकाणी केला प्रिलियमचा तर तुम्हाला या ठिकाणी प्रिलियमचा आणि हिस्ट्री जीएसचा मेन्सचा अभ्यास जर व्यवस्थित तुम्ही केला तर तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न हे सॉल्व्ह करता येणं सहज शक्य आहे. नाही तेवढे करता आले तरी किमान तुम्हाला इथे या ठिकाणी 13 प्रश्न तरी किमान इथे या ठिकाणी सॉल्व्ह करता आलेच पाहिजे हे या ठिकाणी लक्षात घ्या. जर 13 प्रश्न तुम्ही या ठिकाणी इथं हिस्ट्रीचे सॉल्व्ह करता तर तुम्हाला 26 मार्क हा सब्जेक्ट या ठिकाणी मिळवून देऊ शकतो हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला 26 मार्क हे या ठिकाणी इतिहास या विषयामध्ये जर मिळाले तर मग बाकी या ठिकाणी आपल्याला इतर विषयांमध्ये या ठिकाणी घेणं हे सहजरित्या या ठिकाणी सोपं या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळं
हिस्ट्रीचा विषय आधी आपण करणं खूप जास्त गरजेचं आहे. लवकर हा विषय कंप्लीट करायचा आणि मग बाकीच्या विषयांकडे आपण या ठिकाणी जायचं. म्हणूनच आपण ही बॅच थोडीशी आधी या ठिकाणी सुरू केली. म्हणजे आयोगाचं नोटिफिकेशन नाहीये कसल्याच प्रकारे. आयोगाने अजूनपर्यंत जागा जाहीर केल्या नाहीये. 2025 2026 ला त्या ठिकाणी किती जागा असणार आहे, किती काय आहे त्याच्या संदर्भात काहीच नोटिफिकेशन नाही. तेव्हा त्यामुळं आयोगाने फक्त तारीख निश्चित केली 31 मे 2026 आणि त्यामुळं लक्षात घ्या, जे विद्यार्थी आत्ता जागे होतील त्या विद्यार्थ्यांना हे 2026 ला या परीक्षेला मध्ये या ठिकाणी कुठेतरी त्यांचा निकाल या ठिकाणी लागू शकतो हे लक्षात घ्या. आता बघा आपण स्ट्रॅटर्जीच्या दृष्टिकोनातून काय करणार आहे. पूर्वी आपण थोडीशी ट्रॅडिशनल स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखत होतो. ट्रॅडिशनल स्ट्रॅटर्जी काय होती? तर आपण क्रमाक्रमानं जायचो. प्राचीन भारताचा इतिहास, नंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि मग आधुनिक भारताचा इतिहास आपण क्रमाक्रमानं जायचो. परंतु आता हे तर समजलं आपल्याला, की यस आयोग आता मॉडर्न इंडियावर बऱ्यापैकी प्रश्न जास्त विचारत आहे. बऱ्यापैकी जास्त प्रश्न या ठिकाणी विचारत आहे आधुनिक भारताच्या इतिहासात. म्हणजे प्रश्नांची संख्या कशी आहे? तर इथं जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, आयोग जर 15 प्रश्न म्हणजे आयोग जर 15 प्रश्न या ठिकाणी इतिहास या विषयामध्ये विचारतोय, तर मग आयोगाची स्ट्रॅटर्जी काय आहे? तर आयोगाची स्ट्रॅटर्जी जर आपण इथं पाहिली तर सध्याची स्ट्रॅटर्जी अशीच आहे. हे दिसतं की एन्शंट आणि मिडिवलवर 5 ते 7 प्रश्न 5 ते 7 प्रश्न एन्शंट आणि मिडिवलवर या ठिकाणी द्या आणि त्याचबरोबर मॉडर्न इंडिया जो आहे, मॉडर्न इंडिया, तर त्या मॉडर्न इंडियावर या ठिकाणी 7 ते 9 प्रश्न या ठिकाणी द्या. अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी किंवा 8 ते 9 प्रश्न या ठिकाणी द्या. या पद्धतीची स्ट्रॅटर्जी आयोगाची सध्या या ठिकाणी आहे. आणि म्हणून मग आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्या दृष्टिकोनातून सध्या खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी घटक या ठिकाणी असणार आहे. एकदा का आधुनिक भारताचा इतिहास आपण व्यवस्थित केला, तर मग आपण एन्शंट मिडिवलला या ठिकाणी जास्त विशेष नाहीये एन्शंट मिडिवल, तर तो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी करता येऊ शकतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग आपण आता ही जी बॅच उद्यापासून या ठिकाणी सुरू करणार आहोत, त्या बॅचचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असणार आहे, ते बस एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. आता बघा, आपण उद्यापासनं रोज सायंकाळी 6 वाजता रोज सायंकाळी 6 वाजता आपण उद्यापासून या ठिकाणी लाईव्ह लेक्चर या ठिकाणी घेणार आहोत. रोज सायंकाळी 6 वाजता उद्यापासून आपण लाईव्ह सेशन या ठिकाणी घेणार आहोत. हे सेशन लाईव्ह झाल्यानंतर ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील उपलब्ध होणार आहे. लाईव्ह सेशन झाले की ते तुम्हाला रेकॉर्डेड देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कधी रेकॉर्डेड मिळेल? तर जेव्हा आपलं लेक्चर संपल त्याच्या 15 मिनिटानंतर लगेच तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. रेकॉर्डेड तुम्हाला इथे या ठिकाणी मिळून जाईल हे लक्षात घ्या. आता बघा, रेकॉर्डेड तुम्हाला हे लेक्चर या ठिकाणी उपलब्ध होईल. परंतु माझं असं तुम्हाला सजेशन आहे, तुम्ही जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. कारण लाईव्ह आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समजून येईल की यस की तुम्ही त्या लेक्चरमध्ये गुंतून पण राहताल आणि दुसरी गोष्ट तुमच्या शंकांचं निरसन देखील इथे या ठिकाणी लाईव्ह सेशन मध्ये आपलं इथे या ठिकाणी होईल. ठीक आहे. आता बघा, लाईव्ह सेशन 6 वाजता आपण रोज या ठिकाणी घेणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला मी आधुनिक भारताचा इतिहास जो आहे, तर तो आधुनिक भारताचा इतिहास या घटकापासून आपण या ठिकाणी शिकणार आहोत. या घटकापासून आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास. आता या आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासत असताना तो कुठून कुठपर्यंत करावा लागणार आहे ते पण नीट समजून घ्या. तर हा आधुनिक भारताचा इतिहास 1707 पासून 1990 पर्यंतचा भाग आपण यामध्ये या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रिलियमच्या दृष्टिकोनातून. प्रिलियमच्या दृष्टिकोनातून, मेन्सच्या दृष्टिकोनातून नव्हे. कारण मेन्ससाठी ज्या विद्यार्थ्यांनी फक्त प्रिलियमची बॅच जॉईन केली आहे, आता लक्षात घ्या, ऑफर सध्या मी सुरू केलेली आहे 35% डिस्काउंटची. तर त्यांनी या ठिकाणी जीएसच्या बॅचला लगेच या ठिकाणी जॉईन करून घ्या. काय मी म्हणतोय, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त लाईव्ह बॅच या ठिकाणी परचेस केलेली आहे, लाईव्ह बॅच इथं जॉईन करतात आपली प्रिलियमची, त्यांनी आता लगेचच या ठिकाणी डिस्काउंट मी दिलेला आहे. 31 डिसेंबर पर्यंत डिस्काउंट असणार आहे. तर GS1 मध्ये हिस्ट्रीची बॅच या ठिकाणी जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमचं सोबत मेन्स पण होईल आणि प्रिलियम्स पण या ठिकाणी होईल. या बॅच मध्ये मी फक्त प्रिलियम्स या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे, हे लक्षात असू द्या. तर 1707 पासून 1990 पर्यंतचा
हा आधुनिक भारताचा इतिहास ज्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारत इन्क्लुडिंग हे मी तुम्हाला प्री ओरिएंटेड या ठिकाणी शिकवणार आहे. मेन्स इथं स्ट्रक्चर आहे ते मेन्सची बॅच सेपरेट या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि ती सेपरेट बॅच या ठिकाणी केलेली आहे. तर ज्यांनी परत सांगल ज्यांनी फक्त प्रिलियमची बॅच जॉईन केली आहे त्यांनी सोबतच प्रिलियमच्या सोबतच मेन्स पण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून इतिहास जीएसची पण बॅच या ठिकाणी तुम्ही डिस्काउंट सुरू केलेला आहे तर त्या डिस्काउंट मध्ये या ठिकाणी जॉईन करून घ्या. दुसरा मुद्दा लक्षात घ्या. आता यामध्ये आपण काय करणार आहोत एक एक टॉपिक घेणार आहोत ठीक आहे ना. एक एक टॉपिक जो आहे एक एक टॉपिक आपण इथे या ठिकाणी घेणार आहे. आता या एक एक टॉपिक मध्ये आपण या टॉपिक झाल्यानंतर आजचा टॉपिक या ठिकाणी झाल्यानंतर त्याच्या नोट्स तुम्हाला मी लगेच इथे या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. नोट्स आणि प्लस पीपीटी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी असती सर पीपीटी पण या ठिकाणी आम्हाला प्रोव्हाइड करा. तर नोट्स आणि पीपीटी मी तुम्हाला इथे या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे. याच सोबत लक्षात घ्या हे टॉपिक झाल्यानंतर त्याच्या नोट्स आणि पीपीटी होतील आणि सोबतच या टॉपिकच्या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी पण देणार आहे. प्रत्येक टॉपिकचे प्रश्न हे तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. जे एमसीक्यू या ठिकाणी असतील ज्याला आपण FYQ या ठिकाणी म्हणू ज्याला आपण या ठिकाणी फ्युचर इयर क्वेश्चन या ठिकाणी म्हणू. तर या पद्धतीचे प्रश्न पण मी तुम्हाला लगेच इथे या ठिकाणी देणार आहे. जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकचं ज्ञान मिळाल्यानंतर त्या टॉपिकचे PYQ त्या टॉपिकचे FYQ तुम्हाला उपलब्ध करून दिल्यानंतर ते तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहात. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर टेस्ट पेपर पण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये टेस्ट सिरीज पण आहे तर त्या टेस्ट सिरीजच्या द्वारे पण FYQ दिले जातील किंवा एक प्रश्नपत्रिका तयार करून त्या त्या टॉपिकशी संबंधित किमान 20 प्रश्न आपल्याला त्या टॉपिकच्या ठिकाणी देता येतील का असं प्लॅनिंग करून ते तुम्हाला इथे या ठिकाणी देणार आहे. तर अशा प्रकारचं नियोजन आपलं या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या आधुनिक भारताचा इतिहास हा 1707 पासून 1990 पर्यंत केल्यानंतर मग आपण प्राचीन भारताचा इतिहास आणि त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास या ठिकाणी पाहणार आहोत. प्राचीन भारत मध्ययुगीन भारत हा याच्यामध्येच करणार आहे आणि सोबतच आपण मॉडर्न इंडियाला कनेक्ट करणारा घटक जो आहे तो म्हणजे आहे समाज सुधारक. हा समाज सुधारक पण घटक यामध्येच या ठिकाणी मी तुम्हाला करून देणार आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर आधुनिक भारताचा इतिहास प्लस समाज सुधारक किंवा समाज सुधारकाची वेगळी बॅच तुम्ही घेऊ नका. तर तुम्ही फक्त आपलं ही बॅच घेतली त्याच्यामध्ये तुमचं प्रिलियमचं प्राचीन भारत पण होईल मध्ययुगीन भारत पण होईल. आधुनिक भारताला तर आता आपण उद्यापासून सुरुवात करणार आहे आणि त्याच्यामध्ये समाज सुधारक पण मी तुम्हाला या ठिकाणी इथं उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक लेक्चर लाईव्ह सेशन मध्ये या ठिकाणी असणार आहे. माझं असं टार्गेट आहे की या सगळ्या सेशन मध्ये तुमचा हिस्ट्री अशा पद्धतीने करायचा की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी इतिहास या विषयामध्ये आउट ऑफ मार्क या ठिकाणी मिळतील. तर या पद्धतीचा प्लॅनिंग सध्या माझा या ठिकाणी आहे आणि तशा प्लॅनिंगनी तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाहीये प्रिलियम्सला. प्रिलियम्सला कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाहीये. तुम्ही फक्त हे माझे लेक्चर्स करा, लाईव्ह सेशन या ठिकाणी करा. ते रेकॉर्डेड या ठिकाणी पाहून घ्या आणि त्याचे जे नोट्स आहेत त्याचे नोट्स मी तुम्हाला जे देतोय तेच फक्त नोट्स या ठिकाणी रेफर करा. वेगळं काहीही करण्याची आवश्यकता लागणार नाहीये हे लक्षात असू द्या. आणि त्याचे पीपीटी जे आहे ते पीपीटी तर देतो आणि सोबतच प्रश्न देखील या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देतो त्या त्या टॉपिकशी संबंधित लगेचच ते प्रश्न पण उपलब्ध या ठिकाणी होईल. तर साधारणतः माझं असं प्लॅनिंग आहे की येत्या 90 दिवसामध्ये तुमची ही प्रिलियमची बॅच मी या ठिकाणी संपवून देणार आहे. येत्या 90 दिवसांमध्ये लक्षात घ्या. ठीक आहे जर आपण रविवारची सुट्टी वगळली किंवा रविवारची सुट्टी नाही घेतली तर मग आपण ही बॅच या ठिकाणी तुम्हाला 75 दिवसामध्येच मी या ठिकाणी कंप्लीट करून देईल. ठीक आहे ना. तर 75 डेज जे आहेत त्या 75 डेज मध्ये ही सगळी बॅच आपल्या या ठिकाणी कंप्लीट होईल. कधीपर्यंत फार फार तर फेब्रुवारी एंडिंग. ठीक आहे ना. तर फेब्रुवारी एंडिंग पर्यंत ही सगळी बॅच आपल्या या ठिकाणी कंप्लीट होईल. बॅच पळवणार नाही कसल्या प्रकारची व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुम्हाला समजून देईल. सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून या ठिकाणी देईल. म्हणजे मला 70 दिवस लागणार होते म्हणूनच मी ही बॅच या ठिकाणी आयोगाचं नोटिफिकेशन येण्याच्या आधीच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. तर अशा पद्धतीचा आपला इथे या ठिकाणी प्रोग्राम यामध्ये या ठिकाणी असणार आहे हे लक्षात घ्या. तर मॉडर्न इंडियापासून आपण या बॅचला सुरुवात करणार आहोत. उद्या आपलं पहिलं सत्र या ठिकाणी 1707चं या 1707ला युरोपियन कंपन्यांचं आगमन या टॉपिकवर आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. या टॉपिकनुसार आपली बॅच या ठिकाणी सुरू होणार आहे आणि 1990 पर्यंत सगळा घटक प्रिलियम्स ओरिएंटेड मी तुम्हाला इथे शिकवेल. ज्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या फक्त प्रिलियमचीच बॅच जॉईन केली त्यांनी आता डिस्काउंट ऑफर या ठिकाणी आपण सुरू केलेलीच आहे.
तर त्या डिस्काउंट ऑफरमध्ये GS1 ची बॅच या ठिकाणी जरूर जॉईन करून घ्या. म्हणजे तुमचं काय होईल, प्रिलिम्स सोबत त्या ठिकाणी मेन्सची पण तयारी होईल आणि मेन्ससाठी मग आन्सर रायटिंग जे आहे त्याची तयारी GS1च्या बॅचमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे हिस्ट्री GS मध्ये हिस्ट्री प्रिलिम्स मध्ये तुमची MCQ ची प्रॅक्टिस या ठिकाणी होईल आणि GS1 मध्ये तुमच्या या ठिकाणी काय होईल, तिथे या ठिकाणी रायटिंग प्रॅक्टिस या ठिकाणी होईल. हे कळतंय? रायटिंग प्रॅक्टिस GS1 मध्ये होईल. उत्तर कसं लिखाण करायचं त्याची प्रॅक्टिस GS1 मध्ये होईल आणि त्याचबरोबर प्रिलिमच्या बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी MCQ जे आहे ते या ठिकाणी इथं सॉल्व्ह केले जातील. त्याची पण प्रॅक्टिस या ठिकाणी होईल. म्हणजे एकत्रितरित्या तुमचा हा सगळा सिलेबस इथे या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पद्धतीचं आपलं स्ट्रक्चर इथे या ठिकाणी असणार आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते जरूर मला इथे या ठिकाणी विचारा. जेणेकरून तुम्हाला आणखीन काय माझ्याकडनं अपेक्षा आहे, आणखीन काय मला तुम्हाला द्यायचं आहे, ते तुम्ही मला इथे या ठिकाणी सजेशन करू शकता. त्या गोष्टी मी तुम्हाला इथं उपलब्ध करून देणार आहे. तर रोज सायंकाळी 6 वाजता आपल्याला जॉईन करायचं आहे हिस्ट्री बॅचला लाईव्ह सेशनमध्ये. ज्या कोण लोकांना लाईव्ह सेशन जॉईन करता येत नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स माझं त्याच दिवशी रेकॉर्डेड या ठिकाणी पाहून घ्यायचंय. त्याच दिवशी ते लेक्चर रेकॉर्डेड या ठिकाणी पाहून घ्यायचं. कारण काय, की सिलेबस पुढे जसजसा जातो, तसं आपण या ठिकाणी ते सिलेबस पेंडिंग ठेवणं चुकीचं आहे. त्या सिलेबस सोबत माझ्या वेगासोबत तुम्हाला या ठिकाणी तो वेग धारण करणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं असणार आहे. तर अशा पद्धतीचं नियोजन आपलं हे या ठिकाणी आहे. तुम्ही कोण तुमचे मित्र असतील, तर त्या मित्रांना जर जॉइन करायचं असेल, तर अजून काही दिवस आपण या ठिकाणी 70% डिस्काउंटची ऑफर या ठिकाणी चालू ठेवत आहे. तर त्या ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉइन करायची असेल, तर या 70% डिस्काउंटमध्ये त्यांना या ठिकाणी बॅच जॉइन करायला लावा. आणखीन 2-3 दिवस आपण ही ऑफर या ठिकाणी चालू ठेवूयात. मात्र त्यानंतर ही ऑफर या ठिकाणी समाप्त होऊन जाईल. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे आपलं एक ओरिएंटल सेशन या ठिकाणी होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मला फक्त हेच सांगायचं होतं, की बॅचचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे आणि तुम्हाला आता कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे, हे करून घ्या. मला हे म्हणायचं 31 मेला जर परीक्षा होत आहे, तर मेन्स आणि प्रिलिम्स असं एकत्रितरित्या आपण अभ्यास करायचा आहे. ऑप्शनल पेपर तुमचा एका बाजूला तयार करा. एका बाजूला पूर्व परीक्षेसाठी GS1 to 3 या ठिकाणी त्याची पण एक स्टडी करा. जेणेकरून प्रिलिम्स पण तुमची सोपी होऊन जाईल आणि मेन्सचा घटक या ठिकाणी कव्हर होईल. आणि हे करत असताना पूर्व परीक्षेच्या तयारीला आत्तापासून या ठिकाणी लागणं गरजेचं आहे. या प्रकारचं नियोजन इथे या ठिकाणी आहे. हां, तर नोट्स काढायच्या का? लक्षात घ्या, नोट्स काढले तर खूप जास्त चांगलं राहील. ठीक आहे ना? मी काय म्हणतोय, मी लाईव्ह सेशन घेत असताना जर तुम्ही स्वतःच्या नोट्स काढायचं नियोजन केलं, तर ते खूप जास्त चांगलं या ठिकाणी राहणार आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या शॉर्ट नोट्स फक्त त्या नोट्स पूर्ण लेंदी स्वरूपातल्या काढू नका. तर त्या शॉर्ट नोट्स असल्या पाहिजे. ठीक आहे ना? शॉर्ट नोट्स. आता जसं की उदाहरण जर मी आपण इथं घ्यायचं म्हटलं, तर समजा आपण आता उद्या एक टॉपिक शिकणार आहोत. युरोपियन कंपन्या ज्या आहेत, तर युरोपियन कंपन्या, तर त्या युरोपियन कंपन्यांचं आगमन हा टॉपिक सध्या मी या ठिकाणी समजा उद्याच्या सेशनमध्ये शिकवतोय. तर मग तुमचे शॉर्ट नोट्स या ठिकाणी असले पाहिजे, की कोणकोणत्या युरोपियन कंपन्या या ठिकाणी भारतात आल्या. ठीक आहे ना? तर या प्रकारचे शॉर्ट नोट्स तुमच्या असल्या पाहिजे. आणि त्या युरोपियन कंपन्या ज्या भारतात आल्या, तर त्या कुठल्या आल्या, कोणत्या आल्या, तर त्या तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये असं डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये काढायच्या आहेत. ठीक आहे ना? पूर्ण लेंदी लिहून नाही काढता, डायग्रामॅटिक फॉर्म. म्हणजे मी तुम्हाला ज्या नोट्स देणार आहे त्या लेंदी असतील. म्हणजे त्याच्यामध्ये वाक्यरचना वगैरे सगळ्या असतील. तुम्ही काय करायचं शॉर्ट्समध्ये या ठिकाणी करायचं. जेणेकरून तुम्हाला पेपरच्या दिवशी तुम्हाला ते फायदेशीर या ठिकाणी राहील आणि तुमच्या नोट्स या ठिकाणी खूप वेळा रिव्हिजन होईल. माझं असं म्हणणं आहे, तर तुम्ही स्वतःच्या नोट्स काढत असाल अशा पद्धतीच्या नोट्स काढत असाल, तर या नोट्सची किमान 25 वेळा रिव्हिजन तुम्ही करू शकता. किमान 25 वेळा रिव्हिजन या नोट्सची तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे ना? हे लक्षात घ्या. शॉर्ट नोट्स या ठिकाणी काढा. युरोपियन कंपन्यांचं आगमन मी म्हटलं तर येस. कोणती पहिली युरोपियन कंपनी आली? चला पोर्तुगीज या ठिकाणी आली. लगेच इथं पोर्तुगीज या ठिकाणी लिहा. मग पोर्तुगीजचं हेडक्वार्टर काय होतं? तर गोवा होता. तर लगेच मी इथे या ठिकाणी म्हणणार येस याचं हेडक्वार्टर गोवा होता. तर असं हेडक्वार्टर करा. त्याच्यानंतर या पोर्तुगीजांचे 2 महत्वाचे या ठिकाणी कोण होते? अ, 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 त्यांचे जे 2 महत्वाचे गव्हर्नर होते. एक होता अ, अल्मिडा एक होता. त्याच्यानंतर या ठिकाणी अल्बुकर्क या ठिकाणी होता. अल्बुकर्क.
तर हा एक या ठिकाणी, तर अशा पद्धतीने या ठिकाणी करा. मग यानं काय केलं, तर याने 1510 ला या ठिकाणी काय केलं, गोवा या ठिकाणी जिंकून घेतला. मग त्याला मदत कोणी केली, तर कृष्णदेवराय यानं या ठिकाणी मदत केली. तर अशी जे मी म्हणतो ना, ते या ठिकाणी शॉर्ट्स नोट्स तुमच्या या ठिकाणी तयार झाले पाहिजे. जेणेकरून डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये ते तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात या ठिकाणी येईल. ठीक आहे ना. बघा, तुम्हाला वेगळं काही पुस्तक वाचायची गरज नाहीये. ठीक आहे ना. वेगळं काही पुस्तक तुम्ही वाचायची गरज बिलकुलच तुम्हाला नाहीये. तुम्ही माझ्या नोट्सवर पूर्णपणे डिपेंड या ठिकाणी राहू शकता आणि जे मी तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवतोय, ते तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडच्या वहीमध्ये या ठिकाणी ते नोट डाउन करू शकता, हे लक्षात घ्या. तर दोन्हीमध्ये तुम्ही या ठिकाणी करा. म्हणजे पुस्तक वेगळं वाचायची गरजच लागणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो, आयोग जर 15 प्रश्न विचारत असेल, तर लक्षात घ्या, या 15 पैकी किमान 13 प्रश्न तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकताल. जर चुकले तर ते तुमच्या चुकीमुळे चुकतील, माझ्यामुळे नाही. ठीक आहे ना. जर चुकले तर ते तुमच्या चुकीमुळे चुकतील, सिली मिस्टेक त्याला म्हणतो, त्यामुळे ते चुकतील, माझ्यामुळे नाही. परंतु 13 प्रश्नांपर्यंत मी तुम्हाला सहजरित्या त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि जर समजा समजा मी म्हणतोय, असे 2-3 प्रश्न, असे 1-2 प्रश्न या ठिकाणी जे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, आयोग हिस्ट्रीमध्ये करती, की सर्व सब्जेक्टमध्ये असतं, की आवाक्याच्या बाहेर आहे. तर लक्षात घ्या, तुमचा चुकला की तो सगळ्यांचा चुकणार असणार आहे. ठीक आहे ना. असं पण आपला या ठिकाणी आहे. तर एखादा दुसरा प्रश्न आवाक्याच्या बाहेर जर असला, तर तो तुमचा चुकला की बाकीच्यांचा पण चुकणार, एवढं या ठिकाणी लक्षात घ्या. कारण ते पण त्याचं उत्तर या ठिकाणी माहीत नसतं. परंतु अशा प्रकारचे प्रश्न जर आले, तर ते कसे हँडल करायचे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि सोबतच लक्षात घ्या, याच बॅचमध्ये याच बॅचमध्ये मी काय करतोय बघा, टॉपिक जो तुम्हाला देतोय, तर त्या टॉपिक शिकवून झाल्यानंतर त्याच्या पीपीटी देतोय, त्याच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. आणि याच सोबत मी तुम्हाला या ठिकाणी त्या टॉपिकचे या ठिकाणी प्रश्न 10-12 प्रश्न जे आहेत, जे काही 10 ते 12, 15, 20 जे पण काय होतील, ते प्रश्न मी तुम्हाला देणार आणि सोबतच याच बॅचमध्ये मी तुमची टेस्ट पेपर पण या ठिकाणी घेणार आहे. टेस्ट पेपर ज्याला आपण फुल लेंथ टेस्ट म्हणतोय. फुल लेंथ टेस्ट ते पण याच बॅचमध्ये असणार आणि लक्षात घ्या, याच बॅचमध्ये तुमची वन डे रिव्हिजन सेशन पण या ठिकाणी असणार आहे. वन डे रिव्हिजन सेशन हे पण असणार आहे, जे पूर्वी मी वेगळं टाकत होतो. पूर्वी मी वेगळं या ठिकाणी करत होतो. ते आता वेगळं नसणार आहे, याच बॅचमध्ये असणार आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घेऊ द्या. प्रिलियमच्या नोट्स मी ज्या आता तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या टेलिग्रामला दिलेल्या नोट्स त्याची हस काढायची का? तर काढून ठेवा. त्या चांगल्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये ॲड करा. जी आता मी तुम्हाला दिलेली आहे, कोणती आत्ताची जी काही नोट्स मी टेलिग्रामवर टाकली मॉडर्न इंडियाची, तर ती हँड नोट्स आहे. तर ती तुम्ही या ठिकाणी त्याची झेरॉक्स काढू शकता. ती झेरॉक्स काढून मी जे एक्स्ट्रा मुद्दे देणार आहे, ते त्या नोट्समध्ये ॲड करू शकता. नो डाउट, नो डाउट. त्याच्यामध्ये ॲड करा. जेणेकरून तुम्हाला वेगळं काही करायची गरज लागणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. बिलकुल त्या पद्धतीचं करून घ्या. त्याच्यामध्ये वेगळं काय करायची गरज लागणार नाही. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला काय-काय देतोय. तुम्हाला प्रश्न देतोय. त्या तो टॉपिक शिकवतोय. त्याचे मी तुम्हाला प्रश्न या ठिकाणी देतोय. त्या प्रश्नाच्या सोबत मी तुमचे टेस्ट पेपर पण या ठिकाणी घेणार आहे. फुल लेंथ सगळा सिलेबस झाल्यानंतर फुल लेंथ टेस्ट पेपर होईल आणि सोबतच वन डे रिव्हिजन सेशन पण याच्यामध्येच होईल. मी आता तुम्हाला आत्तापासूनच या ठिकाणी गॅरंटी सांगतो, की परीक्षेच्या तोंडावर वन डे रिव्हिजन सेशन फक्त या बॅचमध्येच असेल, बाहेर नसणार आहे. कारण मला काय वाटतंय, की माझ्याकडे जे विद्यार्थी जॉइन झालेले आहेत, त्यांनाच हिस्ट्रीमध्ये जास्त मार्क मिळावे, बाकीच्यांसाठी नाही. कारण काय होतं, की ते ₹50-100 मध्ये विद्यार्थी जॉइन करतात वन डे रिव्हिजन आणि मग त्याच्यामध्ये या ठिकाणी काय होते, की मुलं जे आहेत आपल्याकडची मुलं त्या ठिकाणी मागे पडतात. बाहेरची मुलं या ठिकाणी त्या बॅचेस जॉइन करून जास्त मार्क मिळतो. त्यामुळे मला आता माझेच विद्यार्थी जे आहेत, जे मला फॉलो करतात, त्यांचाच स्कोर या ठिकाणी आणून द्यायचा हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग मी आता वन डे रिव्हिजन सेशन जे आहे, हे वन डे रिव्हिजन सेशन याच बॅचमध्ये या ठिकाणी देणार आहे, लक्षात घ्या. मी दुसरीकडे देणार नाहीये. ठीक आहे. तर या प्रकारचं असं नियोजन या ठिकाणी असतं. म्हणजे याच बॅचमध्ये तुम्हाला पूर्णपणे हिस्ट्रीचा सिलेबस या ठिकाणी दिला जाईल. हिस्ट्रीचा सिलेबस शिकवला जाईल. हा सिलेबस शिकवल्यानंतर त्याच्या या ठिकाणी पीपीटी, पीडीएफ दिले जातील. त्या टॉपिकचे लगेचच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. ते प्रश्नांची एक पीडीएफ पण तुमच्याकडे असेल त्या टॉपिकची आणि त्याचबरोबर
तो जो प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही टेस्ट पेपरच्या द्वारे सॉल्व्ह देखील करू शकता आपल्या ऍप्लिकेशनच्या द्वारे. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर फुल लेंथ तुम्हाला टेस्ट पेपर राहील आणि मग त्याच्या सोबत वन डे रिव्हिजन सेशन पण या ठिकाणी राहील. ठीक आहे, तर अशा प्रकारचं या बॅच मध्ये टेस्ट पेपर किती राहतील असं जर काय प्रश्न असेल तर किमान मी 500 प्रश्न तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेईल. किमान 500 प्रश्न सॉल्व्ह करून घेईल, लक्षात घ्या. ठीक आहे, किमान 500 प्रश्न हे तुम्हाला मी यामध्ये या ठिकाणी देणार आहे, लक्षात घ्या. तर या पद्धतीचं आपलं हे या ठिकाणी सगळं सेशन इथे या ठिकाणी असणार आहे. येस, प्रिंट करून घ्या, ते टेलिग्राम दिलेले नोट्स जे आहेत ना त्या प्रिंट करून या ठिकाणी घ्या. तर ते इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे का सर्वजण क्लिअर आहे का? आणखीन काय प्रश्न असेल तर ते तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. आणि हे प्रश्न विचारून झाल्यानंतर मग आपण आपलं लेक्चर या ठिकाणी थांबवू. तर डेली आपलं आता 6 वाजताचं सेशन या ठिकाणी ठरलेलं आहे. तुम्हाला रोज 6 वाजताचा वेळ मला या ठिकाणी द्यायचा आहे. तर मी तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत ही बॅच या ठिकाणी कंप्लीट करून देईल. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात पण होईल, दुसऱ्या आठवड्यात पण होईल, तिसऱ्या आठवड्यात पण होईल. कधी पण बॅच ही आपली कंप्लीट होईल, सिलेबस कंप्लीट होईल. त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत मी टेस्ट पेपर, वन डे रिव्हिजन याच्या द्वारे या ठिकाणी जोडला जाणार आहे. ठीक आहे, या पद्धतीचं आपलं हे नियोजन इथे या ठिकाणी राहील. ठीक आहे, येस, चलो. तर ठीक आहे, ऑल इज क्लिअर ना? ओके, तुमचे कोणी मित्र असतील तर त्या मित्रांना लवकर आणा आपल्या या बॅच मध्ये. कारण इथं मी जे काही डिस्काउंट दिलेलं आहे 70% डिस्काउंट, ज्या डिस्काउंट मध्ये तुम्ही बॅच घेतलेली आहे तीच बॅच तुमच्या मित्रांना पण या ठिकाणी उपलब्ध होईल. लवकरात लवकर या ठिकाणी हे डिस्काउंट त्यांना घ्यायला सांगा, लवकरात लवकर बॅच जॉईन करायला सांगा. कारण नंतर मग मी या ठिकाणी ही ऑफर समाप्त करणार आहे. तर त्या पद्धतीनं त्यांना पण लवकरात लवकर इथे या ठिकाणी बोलवा. आणि जर तुम्ही फक्त प्रिलिमची बॅच जॉईन केली असेल तर लवकर तुम्ही आता डिस्काउंट ऑफर सुरू झालेली आहे आपल्या, तर इतिहास GS1 ची बॅच पण जॉईन करून घ्या. का मी तुम्हाला जॉईन करायला सांगतो की इथं तुम्ही माझ्यासोबत मेन्सची पण तयारी या ठिकाणी करू शकता. आणि या GS हिस्ट्रीच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसे लिहिले पाहिजे त्याचं सत्र आता सुरू करतोय आपण लवकरच. तर त्याच्यामध्ये तुमची रायटिंग प्रॅक्टिस जी आहे की रायटिंग प्रॅक्टिस पण इथे या ठिकाणी होऊन जाईल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर या पद्धतीचं नियोजन आपलं इथे या ठिकाणी असणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, थांबू मग आजच्या सेशन मध्ये आपण. आणि आता उद्यापासून थेट आपण आपल्या या स्ट्रॅटर्जी लेक्चरच्या नंतर आता थेट आपण आपल्या लेक्चरला उद्यापासून या ठिकाणी सुरुवात करणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास ज्या नोट्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत त्या फक्त एकदा टेलिग्रामवरचा झेरॉक्स करून घ्या. टॉपिक नुसार मी तुम्हाला सेपरेट त्या ते टॉपिक झाल्यानंतर ते देणार आहे. एकदम नोट्स नाही देणार मी. एकदम ज्या नोट्स आहेत त्या टेलिग्रामवर दिलेल्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी झेरॉक्स काढून घ्या. परंतु आता मी काय करतोय, जे टॉपिक दिलेत त्या टॉपिकशी संबंधित लेक्चर झालं की लगेच नोट्स तुम्हाला तिथं अपलोड होऊन जाईल. अशा प्रकारचं नियोजन आपलं असणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सर्व? तर भेटूया उद्या 6 वाजता. आपल्याला हे सेशन या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच या ठिकाणी सुरू करायची आहे. उद्यापासून आपलं हे सेशन 19 डिसेंबर आहे उद्या. उद्यापासून हे लाईव्ह सत्र आपलं सुरू होणार आहे मॉडर्न इंडियापासून. ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण, भेटूया उद्याच्या सायंकाळी 6 वाजता आधुनिक भारताचा इतिहास राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या साठी. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.